गुड मॉर्निंग ऑल. तर ही अलिबागची पाटलीण जी अमेरिकेत राहते. आज आम्ही चाललो आहे ॲडव्हेंचर ट्रिपला. सो चला आमच्यासोबत ॲडव्हेंचर ट्रिपला. कुठे चाललो आहे आम्ही? आमच्या इथून ॲक्च्युली डिझनीलँड जवळ आहे. बरंचसं अजून ॲडव्हेंचरस गोष्टी ॲक्च्युली जवळ आहेत. सो आज आम्ही कुठे चाललो आहे? चला जाईपर्यंत विचार करा, व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. पिल्लू यांना घेऊन जायचं का? सांग. या आमच्यासोबत या. सो तुमच्या पण मुलांच्या आता सुट्ट्या संपत आल्या असतील, शाळा चालू झाल्या असतील. आमच्याकडे अजून समर वेकेशन्स चालूच आहेत. सो पिल्लाला कुठे कुठे न्यायचे आहे तर डिझनी वर्ल्ड्स आहेत. तो एक आमच्या घरापासून 1 तास 1.5 तासावरच आहे, अगदी ड्राईव्ह अवे. आणि तिथे पण जायचं आहे आता, किंवा कुठे जायचं आहे, आज कुठे चाललो आहे बघा, तुम्ही कळेलच. पण खूप सुंदर ठिकाणी चाललो आहे आम्ही. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना विशेष करून हे खूप जास्त आवडेल. सो बघत राहा. सी यू एक्सप्लोरिंग. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are parted in America. चलो come on. Good morning. सो आजची ही ट्रिप पिल्लूसाठी गिफ्ट होतं बाबाकडनं, आमच्याकडनं, दोघांकडनं. त्यांनी फादर्स डेसाठी ॲक्च्युली यांच्यासाठी खूप छान डेकोरेशन, सगळं त्याचा कार्ड वगैरे बनवलं होतं, मेसेज लिहिलं होतं. मेसेज मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता, खूप सुंदर. सो म्हटलं त्याला काहीतरी सुंदर गिफ्ट देऊया आणि जे त्याला नेहमी स्मरणात राहील, त्याला आवडेल असं. तो आम्ही चाललो होतो टॅम्पा सिटीला. तिथे ॲक्वेरियम आहे, मोठे मोठे क्रूज शिप आहे, असं डाऊनटाऊन सिटी खूप सुंदर आहे बघण्यासारखी. ते सगळं जमेल तितकं पाहणार होतो. आणि यासाठी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जायच्यासाठीच्या ऑनलाईन बुकिंग पण केल्या होत्या, कारण तिथे आधी रिझर्वेशन करणं गरजेचं असतं जाण्यासाठी. सो तिथे आम्ही चाललो आहोत. तर चला बघूया तिथे टॅम्पा सिटीचे काय काय अट्रॅक्शन्स आहेत, म्हणजे जाऊन तुम्ही काय काय बघू शकता ॲक्च्युली. सो तिथे जायचं म्हणजे आम्हाला समुद्र क्रॉस करून जायला लागतो. सो चाललो होतो. पिल्लूला काय काय खेकडे, चिंबोऱ्या म्हणजे कोलंबी, असं काय काय सगळं आठवत होतं, पापलेट, बोंबील. सो आम्ही एक्झॅक्टली जिथे जाणार आहोत, बाकी सिटीची जी टूर करणारच आहोत, पण हे मॅपवर दाखवते. हे दिसतं काचेसारखं आणि हे मोठे मोठे क्रूज शिप आहेत तिथे. नंतर त्यांचं आर्मीचं शिप आहे, हे विक्ट्री शिप आहे अमेरिकन्सचं वर्ल्ड वॉर 2 मधलं. हे अजून एक मोठं क्रूज शिप आहे, म्हणजे अगदी शहराच्यासारखं मोठे मोठे ते क्रूज शिप आहे. हे त्यांचं दुसरं पोर्ट आहे दुसऱ्या साईडला समुद्राच्या. अगदी हे समुद्राच्या मध्ये असलेलं शहर आहे टॅम्पा सिटी. आणि तिथे आम्ही चाललो ह्या सगळ्या गोष्टी पाहायला. पण आज जाताना विकेंडला असं म्हणजे असल्यामुळे खूप गर्दी होती. आज पहिल्यांदा ॲक्च्युली रस्त्यावर मी ट्रॅफिक पाहिली अमेरिकेच्या. आणि माहीत नाही, पुढे चाललो होतो तर ते ड्रायव्हर पण सांगत होते की सिटीबद्दल काय आहे. ते सांगत होते माझा पण नातू आहे तुमच्या मुलाच्या एवढाच, त्याच्या गमती जमती. आणि हे एवढं ट्रॅफिक बघून मग ते म्हणाले नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. मग त्यांनी चेक केलं तर ते म्हणाले काहीतरी हायवेला मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे आमच्या साईडच्या दुसऱ्या साईडनी दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या गाड्या, तो रस्ता पूर्ण पॅक झाला होता. पूर्ण हायवे, त्यांचा एक्सप्रेसवे पूर्ण जॅम झाला होता. तासनतास गाड्या तिथे अडकून पडल्या होत्या. सो आम्ही जस्ट हे बघताना सगळं पोचलो होतो तिथे. म्हटलं आता आपण पण अडकतो आहे की काय ट्रॅफिकमध्ये. तर ते म्हणाले नाही, ते दुसऱ्या साईडला झाला आहे ॲक्सिडेंट, त्यामुळे आपण बरोबर जाऊ, फक्त जाताना तुम्हाला माहीत नाही तोपर्यंत क्लिअर झाला असेल रस्ता. सो म्हटलं प्रे करत होतो बाबा आमचा प्रवास सुखाचा होऊ दे व्यवस्थित, उगाच अडकायला नको, आपल्याला काही माहिती नाही शहराची जास्त. सो सगळं बघत चाललेलो. पण आज पहिल्यांदा मी एवढी लांबच्या लांब रांगा पाहिल्या तिथे लागलेल्या गाड्यांच्या. सगळेच रस्ते जाम होते तिकडे वरच्या साईडचे. तर टॅम्पा सिटी बऱ्याचशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पण एक आहे त्यांचं 7th एव्हेन्यू ही त्यांची स्ट्रीट आहे, जी 1885पासून प्रसिद्ध होती सिगार बनवणाऱ्या कंपन्यांसाठी, फॅक्टऱ्यांसाठी. आणि इथे त्याच्या 230 सिगरेट बनवणाऱ्या फॅक्टऱ्या होत्या टॅम्पा सिटीमध्ये. भरपूरसे अम्युजमेंट पार्क्स आणि याच्यासाठी आत्ता ती प्रसिद्ध आहे. जसं की फ्लोरिडा ॲक्वेरियम आहे, बुश गार्डन्स आहे. बुश गार्डन म्हणजे एक आपलं फेरारी वर्ल्डसारखं अम्युजमेंट पार्क आहे. त्यानंतर टॅम्पा झू आहे, टॅम्पा बे हिस्ट्री सेंटर आहे, ग्लेझर चिल्ड्रन्स म्युझियम आहे, टॅम्पा थिएटर आहे, ॲडव्हेंचर आईसलँड आहे, अमेरिकन विक्ट्री शिप आहे. आणि योबर सिटी म्हणजेच ते जे फॅक्टरीज होत्या सिगारच्या 230 ती स्ट्रीट आहे.
आणि याचबरोबर आपलं एक मोठं हिंदू टेम्पल आहे फ्लोरिडामधलं, नंतर एक बुद्धिस्ट टेम्पल आहे मोठं इथे, आणि भरपूर अजून बरंचसं काही आहे. इवन मी ऐकलं होतं की आपलं गणपती मंडळ पण इथे आहे. त्या लोकांच्या गणपतीमध्ये त्यांनी गणपती वगैरे पंडाल वगैरे असं बसवून त्याच्यात गणपती बसवलं होतं. जर मी इथे असेल तर मी पण जाईल, तुम्हाला दाखवेलच गणपतीमध्ये त्या गोष्टी. आणि इथूनच हवाई, पोर्टोरिको आणि बरेचसे असे कॅरिबियन आयलँड्स वगैरे बरंचसं जवळ असल्यामुळे इकडच्या लोकांची लाईफस्टाईल थोडी रंगीन संगीन आहे. म्हणजे रात्रीची नाईट लाईफ, याच वगैरे इथून सुटतात, मोठे मोठे क्रूज शिप इथून रोजच्या रोज सुटतात. हे क्रॅबचं मी मोठं हॉटेल पाहिलं तिथे, खूप सुंदर वाटलं. हे मोठे मोठे ह्यूज मॉल्स आहेत डाऊनटाऊनमध्ये, खूप ह्यूज आणि खूप सुंदर अशा आर्किटेक्चर नमुना असलेल्या बिल्डिंग्ज आहेत. त्या बघायला तुम्हाला खूप बाहेरून खूप सुंदर, तर आतून तर किती सुंदर असतील माहीत नाही. ही एक झुलती बिल्डिंगच वाटली मला ॲक्च्युली, समोर दिसते ती बघायला मला खूप छान वाटली ती. म्हटलं आतमध्ये लोकांना कसं वाटत असेल माहीत नाही, खांबांवर उभी राहिलेली बिल्डिंग. आणि मग पुढे गेलो आम्ही ॲक्वॅरियमसाठी, कारण मेन मोठं आमचं तेच होतं, पिल्लूला ॲक्वॅरियम दाखवायचं होतं. हे त्यांचं बस स्टॉप होतं मागे गेलं ते. आणि हे दिसतंय ते ॲक्वॅरियम आहे पूर्ण काचेचं वरतून, आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर काय काय आहे. आणि साईडलाच क्रूज शिप टर्मिनल आहे, त्यांचं विक्ट्री शिप आहे, साईडला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. ॲक्वॅरियमला तो आता जाऊया आपण. ॲक्वॅरियमला एंट्री लेवलला बघतोय आम्ही. सो हे ॲक्वॅरियम 2,50,000 स्क्वेअर फीटमध्ये पसरलेलं आहे. नॉन प्रॉफिटेबल पब्लिक ऑर्गनायझेशन आहे. आणि इथे 7,000 प्रकारच्या पाण्यातल्या वनस्पती आणि वेगवेगळे प्राणी वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आणि हे उघडलं होतं मार्च 1995मध्ये. सो आम्ही गेलं, विचारलं तर आमच्या एंट्रीला अजून वेळ होता, तर म्हटलं बाकीचं सिटी आपण एक्सप्लोर करूया तोपर्यंत, मग हे आरामात आपल्याला पाहता येईल. पिल्लूचा थोडा मूड ऑफ झालेला की नाही मला हे आधी बघायचं आहे, पण म्हटलं बघूया, जाऊन येऊया, फिरूया. सकाळ सकाळ थोडंसं कोवळ्या उन्हात फिरलं की मग नंतर उन्हाचा त्रासही होणार नाही. तर बाहेर गेलं तर दिसली ही ट्रॅम. म्हटलं अरे इथे ट्रॅम पण आहे. आय डिडंट नो दिस. आणि ते खूप छान छान ऑफिसेस, कॅफेटेरियाज आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. लोक बसलेत असते, एन्जॉय करत आहेत. आम्ही फिरतो आहे आता थोडा एरिया. आम्हाला वेळ आहे, आमचा अजून तिकीटची वेळ दिली होती ती घ्यायला. सो फिरतो आहे आम्ही. सो एरिया पण दाखवेल तुम्हाला इकडचा. सो त्यांचा उन्हाळा इथे समर सीझन असं सुद्धा वातावरण थोडं प्लेझंट होतं, म्हणजे उन्हातसुद्धा चालण्यासारखं होतं, त्यामुळे बरं वाटत होतं फिरायलाही मला आणि बाहेर छान ॲटमॉस्फिअर बघून. सो आमचा प्रयत्न हाच होता की थोडक्यामध्ये तिथे जवळपास पटापट फिरून शक्य तेवढ्या लवकर तुम्हालाही आणि आम्हालाही काही बघता येण्यासारख्या गोष्टी बघूयात. क्रूज शिप किंवा अजून काय छान छान गोष्टी असतील त्या बघता येतील, कॅप्चर करता येतील. आणि इथे बऱ्याच मी हेल्थकेअर आणि डर्मॅटॉलॉजीच्या रिसर्चच्या वगैरे बिल्डिंग्स पाहिले, मोठे मोठे ऑफिस, त्या मला वाटतं कंपन्या तिथे आहेत. आणि इथे मोस्टली फिश वगैरेचे प्रकार असलेले शॉप, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स जास्त होते. बोर्ड दिसते का तुम्हाला, मी दाखवते. चाललो आहे आता, क्रूज शिप आहे तिथे, ते बघा दिसलं, मोठं क्रूज शिप आहे. थोडं जाऊन जवळ दाखवायचं बघते मी तुम्हाला. तर हे जो त्यांचं स्टार क्रूज आणि याच म्हणून जे असतात, प्रायव्हेट याच वगैरे लग्नासाठी किंवा लोक पार्टीजसाठी वगैरे वापरतात, ते होतं, हे त्याचं ठिकाण होतं हे इथे. तिथून लोकच याचवर जातात. तर मस्त पार्टीज वगैरे त्यांच्या तिथे चालतात, खाणं पिणं सगळं एकत्र असतं तिथे. त्याच्यासाठीचं हे त्यांचं याचवर चढायचं हे त्यांचं पार्किंग होतं तिथून. आणि इथलं ॲटमॉस्फिअर, खूप ॲम्बियन्स इतका सुंदर होता. पण त्याप्रमाणे हे याच कॉस्टली पण असतात, तिकीट खूप जास्त कॉस्टली असतात त्यांचे. आणि इवन इथे त्यांचे जे ड्रेनेज होते, गटारं सिटीच्या खालची, त्याच्यावरची झाकणं पण बघा त्यांनी त्याच्यावर सिटी ऑफ टॅम्पा, स्ट्रॉम सिवेज आणि त्यांचं जहाजाचं चित्र जे इथलं सिम्बॉल आहे, मेन क्रूज शिप किंवा शिप्स आहेत ते होतं. आणि असंच पुढे गेलो तर तिथेच दिसली मोठीशी क्रूज शिप. म्हटलं अरे बापरे, एवढी मोठी क्रूज शिप, म्हणजे अगदी एक मोठंच्या मोठं शहर 20-22 किंवा 25 माळ्याचं मला उभं दिसलं. आणि साईडलाच होतं त्यांचं अमेरिकन विक्ट्री शिप. तिकडे ते क्रूज शिप आहे मोठंच्या मोठं, ह्यूजवालं. सी दिसतंय का, किती मोठं आहे, बापरे बाप. सी दिसतंय तिकडे मागे ते. जगातलं सगळ्यात मोठं क्रूज शिप आहे आयकॉन ऑफ द सीज. ते इथून सुटतं टॅम्पामधून. त्यानंतर कार्निवल क्रूज,
रॉयल कॅरेबियन क्रूज असे भरपूरसे मोठे मोठे क्रूज शिप्स इथून सुटतात रोजच्या रोज. आणि त्याची कॉस्ट पण $700-800 स्टार्टिंग बेसिक स्टार्ट एवढी असते. त्यापासून पुढे किती अगदी लक्झरियस लाखो करोडोमध्ये त्या तिकिटाची किंमत असते. आणि लोक फार छान एन्जॉय करतात. आपल्याकडे इकडे जास्त नसतं, आता सुरू झालं गोव्याला वगैरे, पण इकडे त्यांचं हे खूप जास्त आहे क्रूजचं. मी येऊन इथे बसलो आहे, थोडा बाकीचा एरिया एक्सप्लोर केला, कारण पाऊण तास बाकी आहे. सो सगळीकडे असं फिरतोय, बघतोय, क्रूज शिप वगैरे बघून झालेत आमचे. आता इथे बसून वाट बघतोय. रोज इतके हजारोनी व्हिजिटर असतात इथे ॲक्वेरियम बघायला, तर तिथे वॅलेट पार्किंग पण दिलेलं आहे. 3 तासासाठी $20 आहे आणि 3 तासापेक्षा वर असेल तर $40 द्यावे लागतात. आणि अगदी लहान 1-1.5 महिन्याच्या मुलापासून अगदी म्हातारे माणसं, व्हीलचेअरवर बसलेली माणसं, त्यांनासुद्धा लोक घेऊन येत होते. ते लोक पण इथे एन्जॉय करत होते. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना इथे एन्जॉय करता येईल असं हे ॲक्वेरियम आहे. तुम्ही जर जवळपास कुठे असाल तिथे या खरंच. आता पुढे व्हिडिओ बघालच. इतकं सुंदर वाटत होतं मला ते ॲक्वेरियम बघायला ना. आणि समोरचा नजर इथे बसल्या बसल्या पण ही 4 वेळा ट्रॅम माझ्या समोरून आली गेली. म्हटलं पण बसायचं राहून गेलं आहे. आणि पिल्लो तर खरंच कंटाळायला लागलं, म्हणून आम्ही आतमध्ये जायचा निर्णय घेतला. म्हटलं जाऊया, 10-15 मिनटं आधी आहेच म्हटलं, सोडतील, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी सोडलं लगेच आम्हाला आतमध्ये. आणि पुढे गेलं तर अगदी छान सगळ्यांना VIP ट्रीट करत होते, VIP लोकांसारखं. म्हणजे प्रत्येक येणारे जे लोक असतील फॅमिली, सगळ्यांचे तिथे समोरच्या साईडला ते फोटो काढत होते. आणि तुम्हाला हवं असेल तर काही पैसे पे करून तुम्ही ते फोटो पण घेऊ शकता. तर आम्ही काही फोटो काढू दिला, पण आम्हाला नको होता म्हणून आम्ही काही सांगितलं नाही. मग इथेच त्यांनी आमचं जे ऑनलाईन आम्ही बुकिंग केलं होतं ते चेक केलं, स्कॅन केलं आणि मग आम्ही बघायला चेक केलं. तर खाली 1st फ्लोअर, 2nd, 3rd फ्लोअरला आणि सगळीकडे पाण्याने फुल भरलेलं ॲक्वेरियम आहे वरच्या साईडला वगैरे 3rd फ्लोअरपर्यंत. म्हणजे हे मी इमॅजिनच केलं नव्हतं. म्हणजे मोठे मोठे ॲलिगेटर्स, मगरपासून वेगवेगळे ॲनिमल्स वरती पाण्यात ठेवले 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर. इमॅजिन करा. गेलो तर त्यांनी स्टार्ट केलं पहिलं वेट आयलँडपासून, म्हणजे वेटलँड्सवरचे जे प्राणी असतात किंवा त्याच्यापासून सुरुवात केली. तर असं गुहेसारखं मस्त एंट्रन्स होता. गेलो पुढे, पिल्लू आणि माझं कुतूहल वाढत चाललेलं. हे वरती काय दिसते म्हणून बघायला लागलं, तर आधी हे मासे बघायला लागले. मग पुन्हा म्हटलं काहीतरी वरती वेगळं दिसतं. अरे बापरे, एवढा मोठं ते कासव वरती काचेमधून. म्हटलं पडलं तर काय होईल डोक्यावर, माझा विचार तो इथे सांभाळून ना. नंतर मग दुसरे प्राणी आणि काय काय बरंच दिसायला लागलं होतं. तिथे ठेवलेले होते मासे वगैरे, सगळंच वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे मासे कुठल्या कुठल्या ठिकाणी आढळतात त्याची माहिती दिली होती. अगदी मी 1-1.5-2 महिन्याची मुलंसुद्धा पॅरेंट्सना हातात घेऊन फिरायला आलेली बघितली. म्हटलं ह्या एवढ्या छोट्याशा जीवाला काय कळणार आहे, जे अजून स्वतःच लहान आहे इतकं न कळण्यात का. तरी पण ते पॅरेंट्स घेऊन आले होते, त्यांना दाखवत होते, एन्जॉय करत होते. आणि माझं पिल्लू पण इतकं एक्सायटेड झालेलं. मी पण अगदी सगळे मासे, पाण्यातले टॉर्टॉईज, नंतर ही बदकं इतकी छान क्यूट वाटत होती. तर त्यांना बघून मला फार मजा आली. म्हणजे म्हटलं इतकी सुरुवातच छान झाली होती. म्हटलं बघूया आता पुढे काय अजून बघायला मिळेल. आणि कासव वगैरे बघता बघता पुढे गेली, ज्याच्यासाठी फ्लोरिडा प्रसिद्ध आहे. पार्ट आता इकडे म्हणतात ना ॲलिगेटर्स, मस्त पडलंय ते इकडे बघा. तर वरच्या ॲलिगेटरकडे बघता बघता मला खरंच कळलं नाही की पाण्यामध्ये खाली दुसरं पण आहे जे माझ्याकडे बघत होतं. आणि इतकं स्केरी, माझ्या काटे आले अंगावर. आणि हे दोन्ही जिवंत होते. बापरे, त्यांच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक काचेसारखं ठिकाण होतं. हे होतं फक्त. म्हटलं बाहेर आलं तर खाऊन टाकेल की काय. मी आधी घाबरली होती, पण नंतर ठीक आहे, एन्जॉय करूया. आयुष्यात पहिल्यांदा हा प्रकार एवढ्या जवळून पाहिला आहे. नंतर माझी कधी हिंमत नाही होणार अशी जाण्याची एवढ्या जवळ. आणि हे होतं त्यांच्या ॲक्वेरियमच्या 2nd फ्लोअरला. काही प्राण्यांची नावं तर मलाही माहीत नाही. मी आपलं बघायचं काम करत होतं आणि माझं पिल्लू मला सांगत होतं हे नाव आहे ते नाव म्हणून दाखवत होते मला. बिग स्नेक, पायथॉन. सो हा मोठासा अजगर इतका भयंकर मला वाटत होता. ते काहीतरी खाऊन झोपलं होतं आरामात, म्हणून जर चालत असतं, फिरत असतं, असं हल्लत असतं तर मी तर जवळ गेलीच नसती. मग नव्हतं म्हणून पिल्लाला पण थोडं जवळ नेलं, दाखवलं. बसले छान.
सो वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसले, कॅट फिश आणि काय काय ज्याला आपण मराठीत काहीतरी वेगळं म्हणतो. फ्लेमिंगोज दिसले जे आम्ही नेहमी जातो ऐरोलीच्या खाडीवर. आमचं जर शनिवारी किंवा रविवारी विकेंडला जायला आम्हाला आवडायचं बुलेटवर आमच्या पिल्लाला घेऊन ते. आणि वेगवेगळ्या प्रकारची बदकं, मोठे मोठे मासे आणि साप. हे साप होते, एक ब्राऊन कलरचा साप. तर तिथे लेडी होत्या हेल्पला, त्या सांगत होत्या कुठले साप आहे, त्याची अंडी आहेत तिथे खाली. आणि अजून एक व्हाईट कलरचा साप ग्रास खाली तिथे गवताखाली लपून झोपला होता, ते त्यांनी दाखवलं. आणि बरंचसं काही काय असं तिथे इन्फॉर्मेशन द्यायला पण लोक स्वतः विलिंगफुली येत होते, दाखवत होते. ब्राउन कलर इज दॅट स्नेक. हिअर इज व्हाईट अंडर द ग्रास इज अ स्नेक. Whoa, wait, isn't that That's an alligator? Wait, wait, look! See there. I don't see it. Oh, that's Alligator. it. Wait, is that? बर्ड आहे कुठलं तरी. आणि हे मासे क्यूटवाले बघून तर माझं पिल्लू इतकं हरखून गेलं की बाबाला बोलून डॅडा कम हिअर लुक ॲट दिस. आणि मी त्या लेडी पण ज्या मगाच्या त्यांनी मला सांगितलं की इथे त्या वाळूखाली एक मासा लपून बसला, फक्त त्याचे डोळे दिसतात, बाकी तो लपून ठेवतो त्याची बॉडी आतमध्ये. You'll see he just sways. He doesn't go in the sand. Okay. Thank you. My face started to allergy. मग आम्ही गेलो पुन्हा पुढच्या मजल्यावर, तिकडे वरती अजून ॲडव्हेंचरस बघायला. इथे साईडला ॲक्च्युली प्रॅम वगैरे ठेवायला मुलांसाठीचं प्रॅम स्टेशन होतं, तिथे तुम्ही प्रॅम पार्क करून ठेवू शकता तुमच्या मुलांच्या. आणि प्रत्येक मजल्यावर त्यांनी ग्रीनरी वगैरे झाडं अगदी नॉर्मल जंगलाप्रमाणे मेंटेन केलेली आहे. आय वॉज अमेज्ड की कसं ते एवढं मेंटेन करू शकतात. आणि इतकी लोकं येऊनसुद्धा इतकं साफ होतं, कुठे घाण नाही, कुठे कचरा टाकलेला नाही, काही नाही, व्यवस्थित होतं. इतके प्लांट, सगळं ते मेंटेनन्स त्याला किती लागत असेल तुम्ही विचार करा, म्हणजे सगळं व्यवस्थित करून ठेवायला. आणि इकडे आलो, इकडे छानपैकी सी कोरल्स वगैरे दिसायला लागले आणि सुंदर कलरफुल मासे दिसत होते. माझ्या पिल्लाला हे फार आवडतं, तो नेहमी सांगतो आम्हाला मम्मा घरात फिश टँक घेऊया ना, फिश टँक घेऊया ना. म्हटलं घेऊ, आता सध्या तो हे बघून घे पहिले. म्हणजे हा नजारा बघून तर मला अगदी आपल्या कोकणामधल्या तारकर्लीला आल्यासारखं वाटत होतं. म्हटलं तारकर्लीला तर गेली नाही आहे, पण इकडे येऊन ते बघते. नंतर पुढे गेलो तर पुढे बघते तर खाली पाय टाकायला गेलो तर अरे बापरे म्हटलं, ह्याच्या खालीच ते मासे आणि त्याच्या साईडला ते ॲलिगेटर्स वगैरे होते. आणि त्याच्यावरच आम्ही पाय टाकून पुढे चाललो. थोडी भीती वाटली, पण नंतर हिंमत करून टाकली आणि मजा आली. माझ्या पिल्लूची लाईव्ह कॉमेंट्री चालूच होती, त्यामुळे तुम्हाला कळले छोटे छोटे कासव होते तिथे. मग पुढे गेलो आम्ही. पुढे अजून काही वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स वगैरे ठेवले होते. काही इथे हे रॅकून्स ठेवले होते. हे इंडियामध्ये आढळतात आपल्या भारतामध्ये, तर त्याला मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्हाला माहिती आहे तर सांगा. आणि मोठंसं कासव होता तिकडे. सो आम्ही खाली चाललो होतो. खाली बघितलं तर काही लोक बघत होती, काहीतरी पक्षी होतो एक पिंक कलरचा. सो जवळ गेली तर फ्लेमिंगोसारखंच दिसलं. बघितलं तर हे लुक लाईक अ फ्लेमिंगो होतं, पण Spoonbill. रोजेट स्पूनबिल. And why it is called that? Because it has a spoon. And I think I remember when I heard of those creatures. Wait, named hardhead catfish. Oh my goodness, that head looks painful. Why the heck? त्याचा पिल्लू खूप एन्जॉय करतोय. किती मोठं फिश आहे. ओ माय गॉड. Looks like a little tunnel. They're eating something. Prawns. Wait, those pupfish? सो एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये पण तिथले जे काम करणारे लोक होते ते तिथल्या फिशची काळजी घेत होते. छोट्या मोठ्या फिशला खायला घालायला त्यांनी आता हे कोंबड्या वगैरे मला वाटतं छोटे आपले सोडे किंवा जवळा टाईप त्यांनी आणलं होते, ते त्याला घालत होते आणि खातं की नाही प्रॉपरली चेक करत होते. म्हणजे अगदी छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टींची ते लोक इथे काळजी घेतात. आणि इतके सारे फिश आणि ॲनिमल्स आहेत, त्यांची सगळ्याची काळजी किती घेत असेल, कशी घेतली जात असेल, मला खरंच खूप कुतूहल वाटत होतं या गोष्टीचं. सो कसं वाटलं हे ॲक्वेरियम तुम्हाला नक्की सांगा.
मला वाटलं ॲक्वेरियमचं झालं, तर पुढे गेलो तर अजून एक पूर्ण फ्लोअर बाकी होतं आणि रूमपेक्षाही मोठ्याच्या मोठे फिश टँक बनवलेले. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रे म्हणजे आपले पाकट वगैरे मोठे मोठे मासे सोडले होते. आणि माय पिल्लू वॉज क्वाईट अमेज वॉचिंग दिस, की त्यांनी एवढे मोठे मोठे मासे तो पहिल्यांदा पाहत होता. म्हणजे मुलुंडच्या मार्केटला नेलं, पण लहान होता तो, एवढं काही त्याला माहीत नाही. तो इथे आणि लाईव्ह जिवंत बघत होता तो. तो ते मासे बघण्यात इतका मग्न झाला की तिथून त्याला जायचंच नव्हतं. तो जे फिश आणि त्याच्याशी खेळण्यामध्येच खूप म्हणजे नाही आपण इथेच थांबूया. मग पुढे गेलो तर पुढे अजून काय काय होतं. हे समुद्राच्या खोल समुद्रामध्ये असणारे मासे, स्टार फिश वगैरे ते होतं, कोरल्स आणि काय काय बरेचसे आढळणारे, जे माझ्याशी जास्त छान पिल्लू सांगू शकतो. ॲक्च्युली तो हे बघत असतो बऱ्याचदा डॉक्युमेंटरीज. Starfish. Whoa, where that? So this one is a lionfish. You see the red one? You see this red one over here that will? Yeah. It's a lionfish which has poison. Oh. Wait, and you see yellow fish? It has. Yeah. It's like a fish with legs. Come on. Steve. Whoa, that's interesting. पाकट या खायला. तो इथे सगळ्याच प्रकारचे वेगवेगळे मासे ठेवले होते, त्याची माहिती दिली होती. तर सगळेच काय मला हे करायचे जे आपल्याला इंटरेस्ट होता माझ्या पिल्लावर ते बघण्यामध्ये जास्त आम्ही जात होतो. सो ते सगळीकडे फिरत होतं, सगळीकडे बघत होतं. इथे दिसला मला हा रॉक फिश. He's saying hi. Oh my God. The rockfish moving? Oh, now I get why and the rockfish has spook poison. Here must be a crab. We have to check. Where's the crab? Wait, what's coming out of the ground? But what's coming out of Oxygen. Wait, not from there. Why Right down there with the oxygen. why do it's like sand coming in the ground. Lobsters, huge lobsters. Oh my God. आणि इथे दिसला खूप मोठ्या लॉबस्टर्स, आपल्या शेंड्या. आणि त्यांची भांडणं कधी बघितली का? अगदी 2 गटांमध्ये कशी भाई टाईप भांडणं, ती पण इथे बघितली. बघा त्या व्हिडिओमध्ये आता दाखवते. बघायचे मोठे मोठे ह्यूज आहेत. Yes, I think they're fighting because why they all together? Because they're fighting. Wait, why is that one running? What's where you are? आणि इथे प्रत्येक प्राणी असो किंवा पक्षी त्याला हे असं बँड लावून ठेवलेत आयडेंटिफिकेशनसाठी इथल्या. आणि समुद्राच्या आपल्या सँडच्या वाळूच्या खालून येणारे ईल जे असतात ते ईल्स आहेत, ते येत होते. ते बघून मला तर कसं तरी झालं ॲक्च्युली. पुढे आले तर बघितलं अजून खूप मोठं फिश टँक होतं आणि हा एक मासा होता, खूप ह्यूज मासा होता. पिल्लूच्यापेक्षा मोठा असेल तो मासा किंवा त्याच्या एवढाच तो. आणि अजून बरेचसे वेगवेगळे मासे त्याच्यात इथे. म्हटलं चला ह्याच्यासोबत एक फोटो काढूया. तर बघायला गेले मी पण, म्हटलं बघूया. तर ते मासं पण माझ्यासोबत ॲक्च्युली छानपैकी पोज देऊन माझ्याकडे बघायला लागला. मला मजाच वाटली याची. म्हटलं अरे वा, यांना पण माणसांसोबत राहून इथे लोक येत असतील बरेचसे, तर त्यांच्यासोबत त्यांनाही अशी सवय झाली असेल ना फोटो काढायची वगैरे. हा बघा कसा पोज देतोय मला तो मासा. नंतर पुढे छोटे मोठे सेक्शन बघत आम्ही गेलो ह्या सेक्शनकडे. इथे हे इलेक्ट्रिक रे वगैरे म्हणजे जे आपले पाकट पाण्यामध्ये ठेवले होते आणि लोक येऊन त्यांना हात लावून बघत होते. तर मी त्यांना विचारलं की यांना लागणार नाही का, काटा मारणार? तर म्हणजे थोडंसं दुखतं काही कधी लागला तर, पण काही प्रॉब्लेम नाही, इथे लोकांना सवय म्हणे, त्यांना आवडत आहे असं करायला. आम्ही आपल्या लांबूनच बघितलं. मला भीती वाटली, जरी मी मासे खाल्ले असते तरी मला पाकटला हात लावायला जायची काही हिंमत नव्हती. मी आपल्या लांबून बघितलं. तो शेजारी छोटा माणूस त्याच्या मुलाला उचलून दाखवत होता की बघ त्याला टच कर म्हणून. आणि ॲक्वेरियममध्ये जागोजागी वॉशरूमची व्यवस्था आहे, वुमन्ससाठी, मुलांसाठी, पुरुषांसाठी वेगवेगळे, आणि खूप छान क्लीन ठेवलेले आहेत. आणि ॲक्वेरियमच्या खालीच हा रेन डान्स एरिया आहे मुलांसाठी, तिथे पण आम्ही नंतर गेलो होतो, ते दाखवेलच. मग पुढे गेल्यावर हे अजून छान माशांचं वेगवेगळं सेक्शन होतं. तिथे पण छान कलरफुल हे छान छान मासे दिसत होते.
सगळं मी कॅप्चर करत चाललेले. म्हटलं खूप छान ॲक्वेरियम, म्हणजे घरात फिश टँकमध्ये ठेवतो हे तर मोठ्याच्या मोठे ह्यूज फिश टँक वाटले. आणि इथला हा ॲम्बियन्स, इथला जे त्यांनी लाईट ठेवले होते ते बघून असं कुठेतरी पबमध्ये पार्टीसाठी आल्याचा फील मला येत होता. मस्त लाईट्स वगैरे, म्युझिक इतकं छान होतं. आणि हे काहीतरी ना मला न्यूटनसारखं थोडेसे दिसले, माहीत नाही, वेगळे काहीतरी मासे होते, छोटेसे झाडांवर दगडांवर फिरत होते. Going this way. It's hiding. It's playing hide and seek. Aha! Found you. Found you, that quick fish. Wait, it has tiny eyes. Whoa. Good job, Vector. सो हा पण एक ईल माशाचा प्रकार होता. Shark! It's a shark! Tell us about it. Oh, that's tiny big Bill the whale. Why do like wobbly, 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 wobbly? It's dead right. There's another shark. There's another shark. There's another shark. I saw. शार्क आहेत मला वाटतं वेगवेगळ्या प्रकार. Sharks there? Came to look at the sharks, not the screen. Come here, come here. वेगवेगळ्या प्रकारचे शार्क होऊन इथे पुढे गेलो तर हा छोटूसा अगदी दिसणारा फ्रॉग होता. रॉकवरचा जो असा दिसून येत नाही तो त्यांनी गैर जातीचा म्हणून ठेवला होता. आणि अजून थोडेसे आम्ही पुढे गेलो दुसऱ्या सेक्शनला तर तिथे तर लार्जर दॅन लाईफ मला हा शो बघायला मिळाल्यासारखं झालं. म्हणजे पूर्ण वरपासून खालपर्यंत असं सगळीकडे कवर केलेलं आणि त्याच्यामधून आम्ही चालत होतो त्या टँकच्या, फिश टँकच्या. आणि माझ्यापेक्षा पण मोठा असा टर्टल, मोठे मोठे मासे असं तिथे ठेवलं होतं. आणि इतकं छान वाटत होतं ते बघायला. म्हटलं अरे खूप सुंदर आहे, म्हणजे मुलांना तर हे इतकं आवडेल ना की काय सांगू. मग गेलो आम्ही जेलीफिश बघायला. रिअलवाले जेलीफिश त्यांनी ठेवले होते आणि माझ्या पिल्लाला पण ते जेलीफिश, मला तर नाही बाबा ते, कारण ते फार डेंजर असतात असं म्हणतात फिशरमन्ससाठी वगैरे, कोळी लोकांसाठी मच्छीमारी करताना चांगलं नसतं हे आलेलं. फेवरेट जेलीफिश दाखवले. पण इथे बघायला गेलो होते ते जेलीफिश लोक हात लावून सुद्धा बघत होते ॲक्च्युली. आणि तिथे जेलीफिश टच करून पण बघायला आहे. आणि हे जेलीफिश खाली ग्राउंड फ्लोअरला आहे त्यांचं सेक्शन. आणि ते बघून झालं थोडीशी पोटाला आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. म्हणजे मागे तिकडे कॅफेटेरिया आहे, तिथे जाऊन खाऊ वगैरे शकतो. आणि ते शॉप आहे, सगळं तुम्हाला खरेदी करायचं वगैरे, टी शर्ट्स किंवा काय छोटे छोटे टर्टल्स किंवा काय असं मिळेल, सगळं खरेदी करू शकतो इथे. त्यांचं इन हाऊस शॉप आहे हे.
मुलांना काही सॉफ्ट टॉईज वगैरे हवे असतील ते सगळे आहेत इथे. बुक्स आहेत. इथे मुलांसाठी काहीतरी शो चालू होता छोट्या मुलांसाठी. आणि मग नंतर आम्ही गेलो कॅफेटेरियामध्ये. थोडंसं काही खाऊन घेऊया म्हटलं. अजून फिरायचं होतं, व्हिक्टोरी शिप वगैरे बघायचं होतं. खाऊन घेऊया तिथे गेलो. आणि मी ॲक्च्युली घरूनच सँडविच वगैरे बनवून आणले होते. मला इथे बाहेर ना अमेरिकेमध्ये खायचं म्हटलं बाहेर की थोडी भीतीच वाटते. म्हणजे काय असेल काही नाही. नुसतं चिकन म्हटलं तरी चिकनच असतं की अजून काय. त्यामुळे बऱ्याचदा मी सँडविच किंवा जे टिकून राहिले बाहेर खाताना पदार्थ असं घरातून शक्यतो बनवून नेते. जर नाही म्हटलं तर फेकून द्यायचं, मग बघायचं काय असेल तर. मला बसायला जागा मिळाली इथे. आणि इथेच हे मला इलेक्ट्रिक कुपन त्यांनी दिलं होतं. त्याच्यावरनं कळलं की इलेक्ट्रिक कुपन ॲक्च्युली खरंच युजफुल आहेत गर्दी वगैरे प्राईस घेतले आमचे. सो आम्ही आमचं ऑर्डर घेतली. सँडविच आणले होते घरून ते पण. आणि हे लोकांनी सुरुवात केली आहे खायला. मागे तिकडे रेन डान्ससाठी पण आहे. आणि खाल्ल्यानंतर बघूया तिकडे जाऊ आम्ही बहुतेक. आधी खाऊन पेट पूजा. आणि आमचे होममेड सँडविच. समोर शीप दिसते मला. इथून जायला एंट्रन्स आहे बहुतेक. जाऊन बघू आम्ही. सो इथे मुलांना खेळायला छान एरिया आहे. वॉटर स्प्रिंकल्स याच्यात. ते खेळू शकतात मुलं. आणि इकडे पुढे गेलं की वाईल्ड डॉल्फिन क्रूज आहे. इकडे तुम्ही जाऊ शकता हवंच तर. आणि अमेरिकन विक्ट्री शिप आहे मोठं ह्यूजवालं. हे बघा. हो दिसतंय तुम्हाला. खूप मोठं शिप आहे. अमेरिकन विक्ट्री म्हणून त्याचं नाव आहे. सो अमेरिकन विक्ट्री शिप म्हणजे त्यांनी वर्ल्ड वॉर 2मध्ये हे विक्ट्री शिप वापरलं होतं, यूज केलं होतं त्या लढाईसाठी. आणि व्हिएतनाम युद्धामध्ये पण त्यांनी हे वापरलं होतं. आणि त्याचं त्यांनी आता म्युझियममध्ये रूपांतर केलं. जसं आपल्याकडे इंडियाला पण आहे म्युझियम, तसं इकडे पण आहे. आणि त्यांनी प्रॉपर मेंटेन केलेलं आहे त्या शिपला. आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी पण तिकीट्स आहेत. ते पण तिकीट्स आपल्याला घ्यावे लागतात. काहीतरी $22 तिकीटची किंमत आहे त्याच्यावर. आणि मग ते तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. सो विक्ट्री शिप त्यांनी फार छानपैकी जतन करून ठेवलं आहे. कुठे असं गंजलं नाही किंवा काही नाही. आणि लोक फिरायला जातात आतमध्ये त्याला बघायला जातात. म्युझियम म्हणजे त्या लोकांचे कपड्यांपासून त्यांचे बसण्याची सिटिंग एरिया, किचन कसं होतं, त्यांचं बाकीच्या रूम्स कशा होत्या, कसं ते सैनिक लोक राहायचे, असं बऱ्याचशा गोष्टी तिथून ते दाखवतात त्याच्यामध्ये म्युझियममध्ये. त्यांनी त्यांचं तसंच जतन करून ठेवलं आहे. पूर्वी जसं होतं ते किचन वगैरे. सो त्याचप्रमाणे त्यांचे कपडे, त्यांचं ते काय असतं जे मेन असतं रूम जिथून सगळं ऑपरेट होतं ते, हे सगळं त्यांनी त्याच्यात दाखवलं आहे. त्यांचे कपड्यापासून काय घालायचे सैनिक वगैरे त्यावेळेस ते सगळं. सो हे सगळं त्याच्यात विक्ट्री शिपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रूम दिले. त्यानंतर आमचं लास्ट स्टॉप होता इथे रेन डान्स वगैरे मुलांना खेळायला छान. तिथे घेऊन गेलो. मग तिथे चेंज करण्यासाठी रूम वगैरे दिले. छोटे मुलं असतील त्यांना दूध पाजण्यासाठी चेंज करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी रूम छान इथे दिलेले आहेत. मग बनी मस्तपैकी खेळला तिथे. त्याच्यामध्ये डान्स रेन डान्स केला आणि काय काय होतं मुलांसाठी ते. आणि बरीचशी मुलं खेळत होती, एन्जॉय करत होती. छान वाटला हा एरिया पण मुलांना खेळायला. मस्त इथे खेळायला मुलांना थोडा वेळ एन्जॉय करू शकतात. की आता ते बादलीतलं पाणी पडेल. मस्त एन्जॉय करते मुलांना. खूप थोडा तुम्ही इथे सोडू शकता एन्जॉय करायला. खूप छान आहे ॲक्च्युली हे. सो ऊन वाढत चाललं होतं आणि बनीला खेळायला मज्जा येत होती थंड पाण्यामध्ये. तो काही बाहेर निघायला तयार नव्हता. आणि बाकीची मुलं पण त्याला फ्रेंड्स मिळाल्यामुळे त्याला तिथे बरं वाटत होतं खेळायला. सो बागडत होतं. त्याला म्हटलं तर बाहेर काढायला लागेल, नाही तर इथेच आम्हाला लेट झालं असतं. आम्हाला घरी परत यायचं होतं. सो मग त्याला घेतलं. म्हटलं चल आता आपण नेक्स्ट टाईम परत येऊया, तेव्हा तू एन्जॉय कर. सो मग त्याला बाहेर काढलं. पुन्हा त्याला त्याचे कपडे चेंज केले, सुखे कपडे घालायला दिले त्याला. आणि आम्ही घरी यायला निघालो. सो आमची ही ट्रिप आज तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब
एव्हरीथिंग. बाय बाय. सो बाहेर कुठे जाणार आणि आमचा बनी आणि अहो काही खरेदी करणार नाही तिथली आठवण म्हणून. जे मॅग्नेट्स, फ्रीजचे मॅग्नेट्स किंवा काय असं होणार नाही म्हणून मगाशी दाखवलेल्या त्या दुकानात आम्ही परत गेलो त्या शॉपमध्ये आणि मग ह्यांना जे काय हवं होतं ते चेक करत होते. थोडं कॉस्टली होतं पण माझ्या अहोंची सवय आहे की कुठे जाणार तिथल्या एरियाचे ते मॅग्नेट तरी घेऊन येतात. माझं इंडियातलं जे भारतामधलं घर आहे तिथलं फ्रीजचं तर पूर्ण डोअर भरून गेलेलं आहे मॅग्नेट्सनी. सो इथले पण आम्ही मॅग्नेट्स आठवण म्हणून घेतली आणि बनीचा काही जीव राहत नव्हता. त्याला हे हवं होतं जेलीफिश असलेलं त्याचं ते काय. तर मग म्हटलं घेऊया चल बाबा तुला हवं आहे हे फिश टँकसारखं जेलीफिशसारखं तर ते घेऊया. हे सँडचं वगैरे बरंच असं काय काय तिथे होतं पण त्याला हेच हवं होतं जेलीफिशचं. म्हटलं चल घेऊया. बिलिंग वगैरे केलं आणि मग आम्ही गाडी बुक करून पुन्हा घरी आलो. एक साधीशी बॅग तिथे $4 होती म्हणजे जवळपास ₹350 आसपास असेल. आणि एवढ्या गोष्टींचं $51 म्हणजे जवळपास $4,500 $4,284 काहीतरी बिल करून आम्ही बाहेर पडलो. So many things that all get evaporated. And even a jellyfish swam with us like. Okay, take you. Okay. So time to exit. Waiting for our car. सो ॲक्वेरियम बाकी ॲडव्हेंचर्स संपले पण अजून काही ॲडव्हेंचर्स बाकी आहेत. जरा एंडपर्यंत बघा तुम्हाला कळेल. आत्ताच इथे एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं आणि आम्ही गाडी बुक केली तर सकाळच्या ॲक्सिडेंटमुळे ना एक खूप कॉस्टली स्कॅमरी गाडी आहे ती गाडी ॲक्च्युली ती अडकली होती. तर ती लेडी आमच्यासाठी ती गाडी घेऊन आली होती. तिला आमच्या साईडला जायचं होतं म्हणून. सो ती गाडी आमच्यासाठी आली होती एकदम स्पँकी कार. सो जी लेडी गाडी चालवत होती ती तिच्या क्लायंटला घेऊन आली ती इकडे एअरपोर्टला सोडायला आणि ती अडकली होती म्हणून ती आमच्यासाठी आली. आणि तिला अद्वैतचा स्वभाव इतका आवडला की ती पूर्ण वेळ त्याच्याशी गप्पा मारत होती. ते पण मी रेकॉर्ड केलं ह्याच्यात बघा तुम्ही. Did you see Stingray? Yeah. The floating pancakes with the tail? And the alligators? Whoa, there's alligators in there? Yes. And the flamingos? Yes. There's also flamingos. Oh, I love flamingos. Cock. Okay, time out. A park that there's actual wild peacocks that Really? run In around. Largo? Why peacocks? It's nearby to us only. It is nearby. Yeah. There are packs of the peacocks. Okay. And literally, I did not know this until I was driving to pick up somebody in a neighborhood. And there literally was 12 peacocks. Oh my god. 12? And one of them was on the car, and he was the big dude, you know, because the boys are the pretty ones. Yeah. And, oh yes, and then this other neighborhood off by Treasure Island, off a park, they go up on the rooftops and everything and annoy the neighbors. सो आज पहिल्यांदा मी असा एक वेगळा प्रयत्न केला आहे माझ्या परीने की पूर्ण सिटीची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळीकडे जाऊन माहिती घेऊन छोटे छोटे क्लिप्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला होपफुली मी आशा करते की हे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि हे कंटेंट इथलं कसं वाटलं. हे सगळे क्रूज शिप आणि बऱ्याचशा गोष्टी प्लीज सांगा मला. आय वेट फॉर युअर कमेंट्स. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.